हॅलो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आहे संडे, तर आम्ही आलो आहोत शर्विलच्या फेवरेट अशा गार्डनमध्ये आणि गार्डनच्या बाहेर बघू शकता किती खेळण्यांची दुकानं लागली आहेत। आज संडे असल्यामुळे गार्डनमध्ये खूप गर्दी आहे। गार्डनच्या बाहेर पण आहे आणि गार्डनच्या आतमध्ये तर प्रचंड गर्दी आहे। हा घोडा इथं नेहमीच असतो आणि बरीच अशी दुकानं असतात, खेळणी असतात, जंपिंग असते, पण यावेळेस खूप कमी दुकानं आहेत। बघू शकता इथं हे नाव आहे गार्डनचं, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान। तर पुण्यात असणाऱ्या लोकांना माहिती असेल हे गार्डन, खूप मोठं असं गार्डन आहे। हे आहे तिकीट घर। आम्ही तिकीट काढलो आणि आतमध्ये गेलो। एंट्री केल्यानंतर गेटच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला असं काहीचं चित्र आहे, बघू शकता। आणि इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काही नोटीस लागले आहेत। इथून पुढे पूर्ण गार्डनचं व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे। गार्डन खूप मोठं आहे आणि खूप छान असं गार्डन आहे। प्रचंड गर्दी असते। ज्यांना माहिती नाही त्यांना माझ्या व्हिडिओमार्फत हे गार्डन्स बघता येईल आणि नेक्स्ट टाईम तुम्ही पण आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकता। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघता बघता इथे अंधार पडला। मी शर्विलला 2 ॲपल घेऊन गेली होती, तर एका ठिकाणी आम्ही बसून तिथं खात बसलो। उंचावरून असा नाईट व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल, खूप सुंदर वाटतं। आता कसं उतरणार? व्हेरी गुड। खाली बघ, खाली बघून उतरायचं। गार्डनच्या थोडं पुढे गेलं की एक फिशचं दुकान तुम्हाला मिळेल। जेव्हा जेव्हा आम्ही गार्डनमध्ये जातो तेव्हा तेव्हा या दुकानाला आम्ही भेट देतो। आम्हाला जर आठवण नाही आली तर शर्विल नक्की आठवण करून देतो की फिशच्या दुकानात जायचं। आणि बघा कसा बघत बसतो, बघू शकता तुम्ही।
फिशला फिश 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 ना बाय बाय फिश. व्हेरी गुड. बाय बाय सी यू. चला. इथून पुढे आम्ही एका मंदिरात गेलो. जात असताना लांबूनच आम्हाला झगमगाट लांबूनच दिसली, तर आम्ही म्हटलं की जाऊन बघूया काय कसं मंदिर आहे. तर मंदिर असं खूप छान आहे आणि खूप गर्दी मंदिरात होती. खूप मोठं असं मंदिर आहे आणि तिथं गेल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटलं. आम्ही थोडा वेळ बसलो तिथे, महाप्रसाद घेतला. या मंदिराचं नाव आहे विष्णुधाम. पुण्यातल्या लोकांना बऱ्याच जणांना माहिती असणार हे मंदिर. आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं, पण जाता जाता वाटेत आम्हाला लागलं आणि आम्ही गेलो. पण जाऊन खूप छान वाटलं, खूप मन प्रसन्न झालं. आज शर्विलच्या बाबांचा वाढदिवस पण आहे, तर मंदिरातून आल्यानंतर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन घरात केलं आहे. ही माझी सोसायटीतली मैत्रीण, हिला मी वाढदिवसासाठी म्हणून बोलावून घेतलं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. तर कसा वाटला आजचा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत काळजी घ्या. बाय बाय.